एकदा बलदेव, सात्यकी आणि वासुदेव तिघं 3 घोड्यांवर स्वार झाले, तिघं आपापल्या, आणि नगराच्या बाहेर पडले. त्यांच्यासोबत खरं तर त्यांचे सैनिक, सल्लागार सगळे काही होते, परंतु यांचे तिघांचे जे घोडे होते ते अति तीव्र धावणारे होते, जलदगतीचे होते, बलदंड होते. त्यामुळे त्यांच्यातनी मागच्या सेवकांमध्ये अंतर पडायला लागलं आणि हळूहळू असं झालं की सत्यकी बलदेव आणि वासुदेव खूप पुढे गेले आणि सगळे मागे राहिले. या भानगडीमध्ये ह्यांनी नगरं सोडली आणि जंगलामध्ये गेले. हळूहळू जंगल आता जायला लागले आणि असं झालं की घोडे काय ऐकेनात. तिघेही विरोत्तम होते, नरोत्तम होते, हे पण घाबरले नाही. जाऊ दे, कुठे घोडं जातो तिथे म्हटले, फिरू दे जरा, त्याची जिरू दे म्हणाली चांगली. असं म्हणता घोडे खूप जंगलामध्ये आतमध्ये घेऊन गेले. रस्ता काही दिसे ना. आता काय करायचं? रात्र झाली, काळोख कधीच पडलेला होता. आता त्यांनी ठरवलं इथेच आपण आता मुक्काम करूया. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी जागा बघितली आणि तिघांनीही आपापले घोडे बांधले झाडांना आणि तिघं बसले. आता रात्र झालेली होती. त्यांनी असं ठरवलं लवकर उठून आपल्याला आवरायला लागेल आपलं प्रातःविधी, सकाळची कामं, आणि मग आपल्याला हळूहळू नगरचा रस्ता पकडायला लागेल. म्हणून एक काम करूया, आपण 3 प्रहरच झोपूया. पहिल्या प्रहरामध्ये सत्यकी जागा राहील, मग बलदेव जागा राहील आणि मग वासुदेव जागा राहील. असं केलं तर 2-2 प्रहर प्रत्येकाला झोपसुद्धा मिळेल आणि जंगलात कोणी आलं रात्रीचं आपण झोपेत असताना प्राणी तर भीती पण राहणार नाही. आणि मग सगळे झोपले आणि सत्यकी जागा राहिला. हे दोघं झोपले. हे दोघंही झोपले आणि अचानक एक पिशाच त्या ठिकाणी प्रगट झाल्या. आता बघा, आपण गोशाळा परिसरामध्ये आहोत, मी ही कथा सांगतोय, आजूबाजूला काळोखच आहे, ठीक आहे, पण इथे गोमाता आहेत ना, म्हणून काय भीती नाही कसलीच. तर एकाने पिशाच प्रगट झालं आणि त्या पिशाच्यानी एकदम अवतार घेतला कडकमध्ये आणि सत्यकीला म्हटलं, हे बघ, हे दोघं झोपलेले आहेत, ह्यांना मी खाऊन टाकतो, तुझी सुटका होईल. म्हटलं, असं खाऊन घेऊन देणार आहे का? म्हटला, ते माझ्या भरोश्यावर झोपलेले दोघं, चाल लढाई कर माझ्याशी. मग सत्यकी आणि ते पिशाच्या जोरात लढाई सुरू झाली. त्या भानगडीत सत्यकीला 2-4 गुद्दे बसले. चिल्ला सत्यकी, जोरात चिल्ला, क्रोध झाला त्याला, आणि मग जोरदार मारामारी झाली. ह्याला खूप लागलं सत्यकीला, पण त्याने काही शरणागती नाही पत्करली. एकच काम होत होतं की हा अधिकाधिक बलदंड होत होता, जाड होत होता, हे जे पिशाच्च होतं ते. आणि बोलता पिशाच्च मोठं होत गेलं. तशी लढाई महाग पडली. एक प्रहर संपत आला आणि पिशाच्च अचानक अदृश्य झाला. सुटलो म्हटला सत्यकी आणि आराम करायला बसला खाली. थोडा वेळ गेला आणि बलदेव जागा झाला. तो म्हटला, हे बघ, आता तू आराम कर, मी आता बघतो. असं म्हणून तो झोपी गेला. सत्यकी आणि बलदेव उभा राहिला. थोडा वेळ गेला, पिशाच्च परत प्रगट झालं आणि त्या पिशाच्च्यानी असं सांगितलं बलदेवला की चल, हे दोघांना मी खाऊन टाकतो. बलदेव पण वीर होता, पराक्रमी होता आणि प्रामाणिक होता ना. तर म्हटलं, असं कसं खाशील, मी आहे ना, लढाई करूया आपण. परत दोघांच्या जोरदार लढाई झाली. जसे गुद्दे बसवत होते बलदेवला पण मला तडाखा बसायचा, चिडायचा, क्रोधिष्ट व्हायचा, जोरात मारायचा. तसं तो अधिकाधिक पिशाच्च मोठं होत जायचं. दुसरा प्रहर संपता पिशाच्च परत एकदा अदृश्य झालं. बलदेव हुश्श करून बसला. काही काळ, थोडा वेळ गेला आणि आता वासुदेव जागा झाला. म्हटला, आता माझी पाळी आहे, चल झोपून जातो. सत्यकी तर झोपलेलाच होता, बलदेवसुद्धा झोपला आणि 2 प्रहर सलग झोपून फ्रेश झालेला, ताजा तवारा झालेला वासुदेव सज्ज झाला रक्षणासाठी. एवढ्यामध्ये हे दोघं झोपलेले बघून परत एकदा पिशाच्च त्या ठिकाणी आलं आणि त्या पिशाच्च्याने हल्ला बोल केला. वासुदेवाने 2 तडाखे त्याला दिले. तसं तो वासुदेवाला म्हटलं, अरे, हे दोघं आयते झोपलेत, मला शिकार दे, तू पण मोकळा, मी पण मोकळा. उत्तरादखल वासुदेवाने परत 2 तडाखे दिले आणि मग जोरदार लढाई सुरू झाली. एखादा फटका जरी वासुदेवामध्ये बसला तरी वासुदेव म्हणायचा, हट, काही लागलं नाही मला, आणि तू काय मला सांगतो, तुझी काय लायकी आहे? म्हणून वासुदेवाला अजून 2 तडाखे द्यायचा. असं मला काहीच लागलं नाही असं म्हणून त्याचे तडाखा खाल्ला की तो जो आधी मोठा होत होता पिशाच्च, तो छोटा व्हायला लागला. शेवटी तो अगदीच लहान झाला. शेवटच्या तडाख्याच्या नंतर तो अगदीच एखाद्या किड्यासारखा झाला. मग त्याला पकडलं यांनी आणि फेकून दिलं बाजूच्या नालीमध्ये आणि तेवढ्यात 3रा प्रहर संपला. हे दोघंही जागे झाले. सत्यकी
आणि बलदेव झोपलेले होते जागे झाले. त्यानंतर ते म्हणायला लागले, सत्य गेलं तर थोडंसं लागलंच होतं. अरे जखमा कसले ह्या? अरे मला ना एका पिशाच्च्यानी हल्ला केला होता आणि त्या पिशाच्याच्या हल्ल्यानंतर त्याच्याशी लढाई करत करत मला थोड्या जखमा झाल्या. बलदेव म्हटला, अरे मला पण त्याने थोडासा त्रास दिला, मी त्याला फटके दिले पण मला थोडंफार लागलं आहे. वासुदेव वासुदेवा तुला काय झालं? काही नाही म्हटलं झालं, पण तुला काही त्रास नाही दिला. अरे मी पण लढाई केली. बोलता बोलता त्यांनी पलीकडे तो नाल्यात टाकला होता त्या किड्याला बाहेर हा बघ म्हटला, हेच ते पिशाच्च ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे. अरे मग हे असं काय झालं? मगाशी खूप मोठं होत होतं ते. अरे एक कारण आहे, तुम्ही त्याच्याशी लढताना क्रोधिष्ट होत होतात आणि जसे क्रोधिष्ट व्हाल तसं तो मोठा व्हायचा. लक्षात ठेवा, आपण क्रोधिष्ट झालो तर शत्रूला बळ मिळतं. आणि आपण जर शांतपणे खेळी खेळली, लढाई खेळली, कुठलंही विधेयक काम केलं जे असेल ते, तर शत्रूच काय दुसऱ्या कशालाही लोभ मत्सर मोह कशालाही जोर मिळत नाही. पॉझिटिव्हिटी वाढते, विधायकता वाढते. हा आपल्या सगळ्यांसाठी ते खूप छान संदेश आहे. नमस्कार. शेठ गोशाळा, रत्नागिरी, मंडणगडमधून मी सचिन शेठ.